जेव्हा जेव्हा पूर आला त्या वेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू, त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम, इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय. ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत, धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे.